नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज शेपूची भाजी करूया. तर शेपू साफ करून बारीक चिरून घेतलेली आहे. नंतर स्वच्छ धुवून चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवलेलं आहे. इकडे फोडणीसाठी एक कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. हिरवी मिरची आणि लसूण मी कुटून घेतलेला आहे. मुगाची डाळ भिजत घातली होती आधीच. ही सगळी मी आधी तयारी करून ठेवलेली होती. आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती. कढईमध्ये एक पळी तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेलं ते घालायचं आहे आणि तेही आपल्याला कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा. टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा आहे. आता हे सगळं परतून झालं की मी याच्यामध्ये धुवून घेतलेली शेपू घालायची आहे आणि ही डाळ भिजत घातलेली आपण ती पण घालायची आहे. आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया. आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आणि भाजी जरा अर्धी शिजत आली की मगच त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. दाखवते तुम्हाला मी. हे बघा, अशी कमी झाली ना की मगच मीठ घालायचं. जास्त भाजीमध्ये मिठाचा अंदाज येत नाही. मीठ घातल्याच्यानंतर भाजीला असं पाणी सुटतं, बघू शकता तुम्ही. आता झाकण ठेवून आपण शेपूची भाजी शिजवून घेऊया. तर बघूया उघडून. तर भाजी आपली तयार झालेली आहे, पण थोडंसं पाणी आहे ते आटवून घेऊया. पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि भाजीतलं पाणी मी आटवून घेतलेलं आहे. तर मस्त अशी आपली शेपूची भाजी मंडळी तयार झालेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.